बांगलादेश हिंसाचार प्रकरणामध्ये हिंदू संघटनांकडून धुळे आणि नांदेड बंदची हाक सुद्धा देण्यात आली आहे। धुळे बंदच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले गेले असं समजतंय। समाजकंटकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी धुळे काँग्रेसकडून पोलिसांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। धुळे शहरामध्ये दोंडाच्यामध्ये पिंपळनेर, निजामपूर आणि शिरपूर शहर या ठिकाणी रॅली काढण्यात येणार आहे आणि प्रशासनाला संबंधित रॅलीमधून निवेदन देण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने आपण धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण बंदोबस्त लावलेला आहे। स्ट्रायकिंग फोर्सेस तयार करण्यात आलेली आहे, RCP तयार करण्यात आलेला आहे। आपल्या माध्यमातून सर्व जणांना मी एक नम्र आवाहन करू इच्छितो की कोणीही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नये, इतर भावना धार्मिक भावना दुखावू नये आणि आपल्यावर गुन्हे दाखल करून देणे, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील शांतता अबाधित राहील याच्याकडे सर्वांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे। तर या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे यांच्याकडून। अजिंक्य, सध्या धुळे आणि नांदेडमध्ये जी बंदची हाक देण्यात आली आहे त्या संदर्भात काय परिस्थिती पाहायला मिळते? नक्कीच रिद्धी, बांगलादेश येथे हिंदू विरोधात जो अत्याचार झाला आहे त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी हिंदू संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे। काल नाशिक आणि संभाजीनगरमध्ये आंदोलनाला गालबोट लागल्यानंतर आता मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली आज सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद ठेवला जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी हिंगोली आणि नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। बाहेरून देखील पोलिसांनी QRT असेल, CRPFच्या जे तुकड्या आहेत त्या नांदेड जिल्ह्यामध्ये मागवलेल्या आहेत। ठिकठिकाणी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता आता पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जी अजिंक्य, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।